हॅलो मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ आहे 31 डिसेंबर 2023, म्हणजेच आपण वर्षातला जो शेवटचा महिना असतो, शेवटचा दिवस असतो, तो दिवस आपण त्या रात्री 12 वाजता आपण सेलिब्रेट करतो। त्यावेळेस आपण नवीन वर्षाचं स्वागत करत असतो। तर त्या दिवशी त्या रात्री 9:30 वाजले होते रात्रीचे। तर मग भावाने चिकन आणलेलं होतं। तर मग आम्ही जेवण वगैरे सर्व करून बसलेलो होतो। तर त्यावेळेस त्यांनी रात्री 9:30-10 वाजता हे चिकन आणलेलं होतं। तर मग चिकन आणल्यानंतर तर आपण मग आता बनवायचंच होतं। मग ठरवलं की आता आपण चिकन बिर्याणीच बनवूयात, ठीक आहे। तर चिकन आणलं होतं, 1 किलो चिकन होतं। तर मम्मीने हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, ठीक आहे। तुम्ही पाहतायत स्वच्छ 2 ते 3 पाण्याने हे चिकन स्वच्छ धुवून काढायचं आहे आणि नंतरच मग याला आपण वापरायचं आहे, ठीक आहे। तुम्ही पाहू शकता। मग आम्ही आता चिकन आणलं होतं। तर आम्हाला खूप दिवसापासून चिकन मोमोजे बनवायचे होते। आम्ही व्हेज मोमोजे बनवले होते। तर चिकनचे काही पीसेस मम्मीने डब्यामध्ये काढून ठेवले होते फ्रीजमध्ये चिकन मोमोज बनवण्यासाठी। तर इथे तुम्ही पाहू शकता बिर्याणीचं प्रिपरेशन आपण करत आहोत। तर पातेल्यामध्ये गरम तेल हे करत ठेवलेलं आहे। तुम्ही पाहू शकता इकडे चिकन हे स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे। बासमती तांदूळ आहे, टोमॅटो आहे, बिर्याणी मसाला आहे, अद्रक लसूणची पेस्ट आहे, तेजपत्ता आहे आणि 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे ते कापून ठेवलेले आहेत, ठीक आहे। आता सर्वप्रथम इकडे आहे तेलामध्ये आपण तेजपत्ता टाकलेला आहे। त्याच्यानंतर आपण 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे याच्यामध्ये टाकलेला आहे। मम्मीने दहीसुद्धा फेटून ठेवलेलं आहे, ठीक आहे। तर तुम्हाला इथे तिखट हवे असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या देखील टाकू शकता। आम्ही ते रेड चिली पावडर देखील वापरणार आहोत। आता मम्मीने इथे टाकलेलं आहे चवीनुसार मीठ, ठीक आहे। चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे तुम्हाला। कांदा चांगल्या प्रकारे भाजला गेला पाहिजे। त्याच्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे। त्याच्यानंतर गेलेला आहे चिरलेला टोमॅटो, त्याच्यानंतर गेलेली आहे कोथिंबीर, ठीक आहे। त्याच्यानंतर आहे हळद, त्याच्यानंतर आहे रेड चिली पावडर म्हणजे लाल तिखट। आम्ही इथे काश्मीरी रेड चिली पावडर ही वापरलेली होती। तर या सर्व मसाल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथे जात आहे स्वच्छ धुतलेलं चिकन। तर तुम्ही पाहू शकता या पातेल्यामध्ये जात आहे आता चिकन, ठीक आहे। मग चिकन आपण या मसाल्यामध्ये टाकायचं आहे आणि 5 ते 7 मिनिटे आपण या मसाल्यामध्ये चिकन हे चांगले परतून घ्यायचं आहे। आणि सर्वात शेवटी मग आपल्याला याच्यामध्ये 1 कप हे दही टाकायचं आहे। चांगलं फेटलेलं दही तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे, तुम्ही पाहू शकता, ठीक आहे। मग दही टाकल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही दह्यासोबत या चिकनला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आम्ही इथे घरगुती काळा मसाला टाकलेला आहे, त्याच्यानंतर जिरे पावडर टाकलेला आहे, तुम्ही पाहू शकता। परत चांगल्या प्रकारे तुम्ही परतून घ्या आणि 10 मिनिटे याला वाफून घ्यायचं आहे। तर मंडळी तुम्ही ते पाहू शकता, आज आहे 31 नाईटची लास्ट नाईट आहे। तर आज आम्ही आमच्या घरी चिकन बिर्याणी ही बनवत आहोत, तुम्ही पाहू शकता, ठीक आहे। इकडे चिकन बिर्याणीचं प्रिपरेशन हे केलेलं आहे। त्याच्यानंतर आम्ही इथे हे राईस याच्यामध्ये टाकणार आहोत। तर आता 31 डिसेंबर हा वर्षातला शेवटचा दिवस आहे। तर तुम्ही पाहू शकता। तर मग आता चिकन हे आपण 10 मिनिटे वाफून घेतलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकत आहोत हे 2 ते 3 चमचे बिर्याणी मसाला, ठीक आहे। तर आता आपण हा बिर्याणी मसाला टाकलेला आहे। तर आता आपण याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपण चिकन हे शिजून घ्यायचं आहे आणि नंतरच आपण याच्यामध्ये राईस टाकून आता हळूहळू तोंडातून आवाज निघत शिजत आणि पुन्हा एकदा आपण या चिकनला 10 मिनिटे वाफून घ्यायचं आहे। म्हणजे 70-80% आपल्याला चिकन हे शिजवूनच घ्यायचं आहे, ठीक आहे। तुम्ही पाहू शकता वरती ताटावर हे गरम पाणी करत हे ठेवलेलं आहे। आता हे गरम पाणी आपण या चिकनमध्ये ओतायचं आहे, ठीक आहे। चला तर मग ऑलमोस्ट आपलं हे चिकन पूर्णपणे शिजलेलंच आहे, तुम्ही पाहू शकता उकळी आलेली आहे। चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा चिकनला मसाल्यासोबत परतून घ्यायचं आहे। चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। पुन्हा एकदा थोडं पाणी टाका, कारण आपल्याला आता याच्यामध्ये टाकायचा आहे बासमती राईस, ठीक आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने बिर्याणीमध्ये पाणी कमी जास्त करू शकता। इथे आम्ही टाकत आहोत बिर्याणीचा जो राईस असतो बासमती राईस, तो याच्यामध्ये आम्ही टाकलेला आहे। तर चांगल्या प्रकारे राईसला या मसाल्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे परतून घ्या आणि पुन्हा एकदा ताट ठेवून तुम्ही 10 मिनिटे आता भात हा शिजवून घ्यायचा आहे, ठीक आहे। चला तर मग आता तुम्ही पाहू शकता 10 मिनिटानंतर मम्मीने पुन्हा एकदा चेक केलं होतं। भात हा पूर्णपणे खाली वर केला होता, कारण हा मसाला पूर्णपणे लागला गेला पाहिजे आणि सर्वात शेवटी ते मम्मीने टाकलेला आहे पुन्हा एकदा बिर्याणी मसाला। तर बिर्याणी मसाला टाकल्याने सुगंध फार छान येतो बिर्याणीचा, तुम्ही पाहू शकता, ठीक आहे। बिर्याणी ऑलमोस्ट ही रेडी झालेलीच होती। त्याच्यानंतर वरतून टाकलेली आहे ही बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुन्हा एकदा आपण 5 मिनिटे याला वाफून घेणार आहोत,
ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपली ही बिर्याणी रेडीच होणार आहे. तुम्ही पाहू शकता रात्रीचे 10, 10:30, 11 हे वाजलेच होते. बाहेर अंधार होता, चंद्र हा निघालेला होता आणि आपली बिर्याणी ही खाण्यासाठी रेडी झालेली होती. तुम्ही पाहू शकता सुगंध अतिशय छान सुटलेला होता आणि बाजूला देखील हे सेलिब्रेशन हे चाललेलंच होतं. त्यावेळेस मग 11:30 तरी वाजले असतील, 11:15 तरी वाजले असतील. त्यावेळेस ही बिर्याणी रेडी झालेली होती. बिर्याणी तर ही रेडी झालेली होती. त्याच्यानंतर मग सर्वांनी ही थोडी-थोडी खाल्लीच होती आणि त्याच्यानंतर मग 12 वाजता म्हणजे दुसऱ्या दिवशी मम्मीचा 1 जानेवारीला वाढदिवस असतो. तर त्या दिवशी आम्ही रात्रीच 12 वाजता केक हा कटिंग करत असतो. तर मग फ्रीजमध्ये केक ऑलरेडी आम्ही आणून ठेवतच असतो. मग 12 वाजता मम्मीचा बड्डे आम्ही सेलिब्रेट हा करत असतो आणि दुसऱ्या दिवशी देखील आम्ही 1 जानेवारीला बड्डे हा सेलिब्रेट करतच असतो. कसं असतं ना, रात्रीचा दिवस म्हणजे तो सेलिब्रेशनचा दिवस असतो म्हणून मम्मीचा जो बड्डे असतो तो आम्ही रात्री 12 वाजता देखील सेलिब्रेट करतो आणि दुसऱ्या दिवशी देखील सेलिब्रेट करतो. तर तुम्ही पाहू शकता इथे रात्रीच्या 12 वाजलेल्या होत्या आणि मम्मीने इथे केक कटिंग केलेला आहे आणि आम्ही ते सेलिब्रेशन करत आहोत. तो फोटो काढत आहोत, एकमेकांना भरवत आहोत. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. ही आहे माझी फॅमिली. तर फॅमिलीमध्ये माझे 2 भाऊ आहेत. हा भावाचा मित्र आहे, माझी वहिनी आहे, मम्मी-पप्पा आहेत. तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर मी सुद्धा मम्मीला केक हा भरवत आहे. ठीक आहे. तर केक वगैरे सर्व झालं होतं सेलिब्रेशन आमचं. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मग आम्ही हॉटेलवर म्हणजे ढाब्यावर आम्ही सेलिब्रेशन करायला गेलेलो होतो.